नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, आज मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे. कसं असतं माहिती आहे का, ज्या गोष्टीला आपण दुर्लक्ष करत असतो ना, ती गोष्ट आपल्यापासून दूर होत जाते. म्हणजे सपोज आपलं शरीर आहे, त्या शरीराकडे आपण दुर्लक्ष केलं ना की मग आपली हेल्थ बिघडत जाते, आपली तब्येत वाढते, आपलं फॅट वाढतं आणि परत खूप कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात आपल्या शरीरामध्ये. जर आपली फिजिकल हेल्थ चांगली नसेल ना, तर मग आपली मानसिक स्थिती पण चांगली नाही राहत. अशा भरपूर गोष्टी वाढत जातात. सपोज एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जर आपण दुर्लक्ष करत असू, त्याच्यासोबत जर संवाद आपण टाळत असू, त्याला दुर्लक्ष करत असू, तर मग ते नातं आपलं थोडंसं दूर व्हायला लागतं. तो व्यक्ती आपल्याकडे आशेने बघत असतो की ह्यानं मला बोललं पाहिजे, पण आपण कधी कधी जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीला टाळत असतो. मग एक वेळ अशी येते ना, मग नंतर आपल्याला त्याला बोलायचं जरी असलं ना, तरी तो नाही बोलत, कारण तो बदललेला असतो. कारण त्याचे आपल्याकडचे होप्स किंवा आपल्याबद्दल जी त्याला प्रेम असतं ना, ते संपलेलं असतं. कसं असतं माहिती आहे का, अटेन्शन म्हणजे ऊर्जा. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीकडे अटेन्शन येत असतो ना, त्यावेळेस आपण आपली ऊर्जा देत असतो, आपण आपले इमोशन्स त्यामध्ये इन्व्हॉल्व करत असतो. त्याच्यामुळं जिथं पण आपण आपलं अटेन्शन देतो ना, ती गोष्ट वाढत जात असते. मग सपोज आपण एखाद्या स्किल शिकत असलो, ज्यावेळेस आपण त्या स्किलकडे लक्ष देतो, त्या गोष्टीची प्रॅक्टिस करतो ना, मग ते स्किल वाढत जातं, डेव्हलप होत जातं. एखाद्या नात्यामध्ये आपण ज्यावेळेस लक्ष देतो ना, त्यावेळेस ते नातं वाढत जातं, आपल्यामधलं प्रेम वाढत जातं. पण मोस्टली कसं असतं माहिती आहे का, आपण बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणजे आपलं बिझी शेड्यूल असतं, आपल्या आयुष्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण असतात, किंवा कधी कधी आपण मुद्दाम पण करत असतो, एखाद्याला व्हॅल्यू देत नसतो. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्याचे परिणाम पण आपल्याला भोगावे लागतात. ज्यावेळेस आपल्याला अवेलेबिलिटी पाहिजे असते एखाद्या व्यक्तीची ना, त्यावेळेस तो अवेलेबल राहत नाही. मग आपण हर्ट होतो की ह्यानं माझ्यासोबत असं का वागला, पण पेरणी आपणच केलेली असते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट शिकण्यासारखी काय असेल ना, तर आपल्याला अटेन्शन देता आलं पाहिजे, क्वालिटी टाईम देता आला पाहिजे. जेवढा आपण एखाद्या गोष्टीला वेळ देऊत ना, तेवढी ती गोष्ट वाढत जाते. मग ते रिलेशन असू द्या, मग ते सेल्फ डेव्हलपमेंट असू द्या, किंवा एखादं कौशल्य असू द्या, किंवा हेल्थ असू द्या, आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीसाठी प्रॉपर टाईम काढला पाहिजे आपण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, हा जो सिद्धांत आहे, जेवढा आपण वेळ देईल ना, तेवढी ती गोष्ट वाढत जाते. हा सिद्धांत आपल्या आयुष्यभर लक्षात असला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण प्रॉपर टाईम द्यायला लागतो, क्वालिटी टाईम द्यायला लागतो ना, मग ते नातं वाढत जातं, स्ट्रॉंग व्हायला लागतं, आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली ग्रोथ होत असते. आपण बेटर बनत असतो, आपले नातेसंबंध चांगले होतात, आपली हेल्थ इम्प्रूव्ह होते, आपली पर्सनॅलिटी भारी बनायला लागते. त्याच्यामुळे ना, आपल्या आयुष्यामध्ये ना, आपण अटेन्शन देणं, प्रॉपर क्वालिटी टाईम देणं खूप महत्त्वाचं असतं. ज्याही गोष्टीला आपण दुर्लक्ष करतो ना, ती गोष्ट आपल्यापासून दूर होत जाते. आणि ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला 100% आजपर्यंत कुठं ना कुठं आलाच असेल. आज मी बऱ्याचदा बघतो की समाजामध्ये जी पण भांडणं चालू आहेत ना, संविधान कोणी वाचलेलं नसतं, पण व्यक्ती आयुष्यभर त्या संविधानावरून भांडणं करतो. बाबासाहेबांनी असं सांगितलं, बाबासाहेबांनी तसं सांगितलं, बाबासाहेबांनी 10 वर्षाचं आरक्षण दिलं, तर लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ते वाढवत नेलं वगैरे वगैरे. मी सिम्पल एक क्वेश्चन विचारत असतो, तुम्ही कधी संविधान वाचलं आहे का? मग ते म्हणते नाही वाचलं. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये लक्षात घ्यायच्या गोष्टी झाल्या ना, भगवद्गीता असेल, भरपूर लोक भांडणं करतात, पण आयुष्यात एकदाही ती गोष्ट वाचत नाहीत. म्हणजे आपलं जे ज्ञान असतं ना, ते IQ असतं. आणि ह्या गोष्टींमुळे ना, आपण खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकत जातो. म्हणून एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण प्रॉपरली समजून घेतो, त्या गोष्टीचा प्रॉपरली अभ्यास करतो ना, त्यावेळेस मग आपल्या डोक्यामध्ये क्लॅरिटी येते. म्हणजे जे काही घडत आहे, ते गोष्टी का घडत आहेत हे आपल्यालाच लक्षात यायला लागतं. त्याच्यामुळे प्रॉपर टाईम देऊन त्या गोष्टी समजून घेतल्या ना, की मग आपल्यामध्ये ते ज्ञान वाढत जातं, आपली बौद्धिक पातळी वाढत जाते. पण मोस्टली प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, आपण प्रॉपर टाईम देऊन त्या गोष्टी समजून घेत नाहीत. आपण जे चालत आलं आहे ना, त्याच गोष्टी सगळ्या धरून बसतो आणि भांडणं करत राहतो. त्याच्यामुळे समजून घेण्यासाठी सुद्धा अटेन्शन देणं, लक्ष देणं, वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर आपण ते केलं नाही ना, मग आयुष्यभर आपण त्या जत्रेमध्ये वाहत जातो, आपल्याला कळत काहीच नाही. म्हणजे आपल्याला वाटत जाते की मी जे करतोय ते योग्य आहे वगैरे वगैरे, पण आपण ज्ञानापासून खूप दूर असतो. बरेचसे लोक ते लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल वगैरे सांगत असतात. ते दुसरं तिसरं काय नाही आहे. जेवढा आपण एखाद्या गोष्टीला वेळ देतो, त्या गोष्टीबद्दल आपण ज्यावेळेस चिंतन करायला लागतो, त्या गोष्टीची ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करायला लागतो ना, ती गोष्ट आपल्या जवळ यायला लागते. मग तोच असतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. मोस्टली लोकांना ह्या गोष्टी समजत नाहीत. ते आपला संपूर्ण वेळ फालतू ठिकाणी
वाया घालवत असतात आणि मग परत आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले ना की मग ते दुसऱ्याला क्रिटिसाइज करायला मोकळे होतात. पण ज्यावेळेस आपण प्रॉपर टाईम देऊन प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आपण डिझाईन करायला लागतो आपल्या आयुष्यामध्ये, मग तेवढाच आनंद देखील आपल्याला मिळायला लागतो. त्याच्यामुळे प्रॉपर टाईम देणं खूप महत्त्वाचं आहे. सपोज माझं एखादं ध्येय आहे आणि मी त्या ध्येयाप्रती कामच नाही केलं, त्या गोष्टीला वेळच नाही दिलं, तर मी कधी पोचणार नाही, पोचू शकत. त्याच्यामुळे ना लोकांना वेळ द्या, स्वतःला वेळ द्या. आयुष्यात जे काही करताना ती गोष्ट ना प्रॉपर क्वालिटी टाईम देऊन करा. आणि ज्यावेळेस तुम्ही असं करायला लागाल ना त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिकली क्रांती दिसून येणार आहे. तुम्हाला भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये लोक जवळ येतील, तुमच्यावर प्रेम करायला लागतील, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल. तुमची हेल्थ चांगली असली ना तुमची मेंटल हेल्थ पण चांगली राहायला लागते. कारण फिजिकल ज्यावेळेस माणूस ॲक्टिव्ह असतो ना मेंटली पण तो ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होतो. सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. सुरुवात हेल्थपासून. तर आपण नीट असलो ना तर दुसऱ्यांना खुश ठेवू शकतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा स्वतःला वेळ द्या, स्वतःला मजबूत बनवा, स्ट्रॉंग बनवा, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करा. आणि ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट बनता, तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी येतात ना, मग सगळ्यात बाकीच्या चांगल्या गोष्टी तुमच्याजवळ अट्रॅक्ट होतात. तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड आनंद येतो. पण जर तुम्ही त्या गोष्टींना दुर्लक्ष केलं, लोकांना असू द्या, हेल्थला असू द्या किंवा बाकीच्या गोष्टींना, तर मग त्यामध्ये आपला लॉस असतो. आता बरेचसे लोक आहेत जे बुक्स वाचत नाहीत, कधी न्यूजपेपर वाचत नाहीत, त्यांना सगळं रील्समधून पाहिजे, पण तसं मिळत नाही. एखादी गोष्ट प्रॉपर समजून घ्यायची असेल तर प्रॉपर वेळ पण देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि सध्याच्या जनरेशनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे. त्यांना सगळं रील्समधून पाहिजे. ते प्रॉपर कुठली गोष्ट समजून घेण्यासाठी 1-2-3 दिवस देऊन एखादं पुस्तक वाचण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा पेशन्स नाही आहे. त्यांना 30 सेकंदाची रील्स ॲडिक्ट करून ठेवले. त्याच्यामुळे ना आपल्या आयुष्यामधले प्रॉब्लेम्स वाढत चाललेत आणि ते आपण समजून घेऊन त्यावरती ॲक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. जे मोठमोठे संगीतकार असतात ना किंवा जे मोठमोठे सिंगर असतात ना ते भरपूर फेमस असतात पण डेली प्रॅक्टिस करतात. कुठलाही मोठा क्रिकेटर घ्या, डेली प्रॅक्टिस करतो. त्याला माहीत आहे मी जर अटेन्शन नाही दिलं ना तर मी मागं पडतो. कारण रोज नवीन काहीतरी तो शिकत असतो प्रॅक्टिसमधून. आता मी सुद्धा ना भरपूर गोष्टी रोज अभ्यास करत असतो आणि त्याच्यामधले जे बारकावे असतात ना ते मला समजायला लागतात. पण अभ्यास कधी थांबला नाही पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीला आपण वेळ देतो ना त्या गोष्टीमध्ये आपण तरबेज होत असतो, प्रावीण्य मिळवतो आणि तीच गोष्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. आणि ज्या दिवशी आपण वेळ देणं बंद करतो ना मग ॲटोमॅटिक आपण मागं पडायला लागतो. त्याच्यामुळे वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. मग ती माणसांना असू द्या, हेल्थला असू द्या किंवा करिअरला असू द्या, जेवढा आपण वेळ देऊ ना तेवढा आपण त्या गोष्टीच्या जवळ जातो. आपल्या आयुष्यामध्ये जर एखादा व्यक्ती दूर गेला असेल किंवा लोक आपल्याजवळ येत नसतील ना तर मग लोकांना दोष नाही द्यायचा, आपण आपल्याकडे बघायचं. कारण सगळ्यात मोठे एक वाक्य आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जशी पेरणी करशील ना तसं तुझं आयुष्य फुलत जातं. त्याच्यामुळे आपण आपल्याकडे लक्ष देणं, आपण स्वतः त्या गोष्टींची जबाबदारी घेणं खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस आपण या गोष्टी समजून घ्यायला लागतो ना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतो, परिवर्तन दिसून येतं आणि तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला काय ह्या व्हिडिओमधून मिनिंगफुल ऐकायला मिळालं असेल ना तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.